स्वराज्याच्या कुलमुक्त्यार व छत्रपती धर्मवीर संभाजीराजे यांच्या पत्नी महाराणी येसूबाई यांचे शृंगारपूर येथे भव्य स्फूर्ती स्थळ व्हावे या मागणीसाठी साताऱ्याचे माजी उपनगराध्यक्ष सुहास राजशिर्के हे रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषणासाठी बसले आहेत। शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। सद्य परिस्थिती पाहता सगळं जे राजकारण चाललंय ते सगळं इतिहासाच्या विरोधात चाललेलं आहे। इतिहासावर इतिहासातील थोर व्यक्तींची नावं घेऊन जी वाटेल ती विधानं केली जातात। ही बाब शोकांतिक आहे। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती घराण्यातील कोणी यांच्या नावाचा कृपा करून राजकारणासाठी कोणी वापर करू नये। छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, महाराणी येसूबाई यांनी 18 पगड जातीचे लोक घेऊन स्वराज्याची स्थापना केली। स्वराज्य घडवलं, स्वराज्य वाचवलं, स्वराज्य टिकवलं। ते टिकवून महाराणी येसूबाईंनी स्वराज्यासाठी तब्बल 29 वर्ष कारावास भोगला। तो कारावास भोगून त्यांनी एक आदर्श घालून दिला। स्वराज्यासाठी काय केलं पाहिजे ते त्यांनी केलं। त्यांचं माहेर शृंगारपूर। छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, महाराणी येसूबाई यांचे पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे। प्रतीतगडाच्या पायथ्याशी आहे। तिथं त्यांची स्फूर्ती कळावी म्हणून एक तिथे छोटंसं स्फूर्तीस्थळ पाहिजे। त्यासाठी आम्ही साधारणतः 3 वर्ष शासनाचा पाठपुरावा करत आहे। शासनाला पाहिजे ती कागदपत्र गोळा करून दिली। सरपंचांनी चांगल्या रीतीनं मदत केली, ग्रामस्थांनी चांगल्या रीतीनं मदत केली, पण शासनाची उदासीनता पावत नाही। हे योग्य नाही। ज्यांनी स्वराज्य घडवलं त्यांच्यासाठी जर ही वेळ येत असेल तर आता आम्हाला उठून असं काहीतरी करावं लागणार आहे। त्यांची स्फूर्ती दिसली पाहिजे, जनतेसमोर आली पाहिजे। त्यासाठी साधं स्फूर्तीस्थळ आहे, त्यांच्या नावाला साजेसं प्रचितगडाला साजेसं स्फूर्तीस्थळ द्यावं। शृंगारपूर ग्रामपंचायत त्याचं सगळं देखभाल, दुरुस्ती, मेंटेनन्स ठेवायला तयार आहे आणि आमची एवढीच अपेक्षा आहे की स्फूर्तीस्थळ देऊन त्यांच्या स्फूर्ती जतन कराव्या आणि इथून पुढच्या युवा पिढीला, महिला वर्गाला, युवतींना त्यांचा आदर्शाची आत्ता गरज आहे आणि तो द्यावा एवढंच माझं म्हणणं आहे आणि तेवढीच शासनानं करून द्यावी एवढी आमची विनंती आहे। आणि त्या ठिकाणी शृंगारपूरमध्ये महाराणी येसूबाईंचं स्फूर्तीस्थळ असावं यासाठी सन्माननीय राजे शिर्के साहेब, सन्माननीय सरपंच म्हणून किंवा ग्रामपंचायत ग्रामस्थ, त्या परिसरात सर्व नागरिक जवळजवळ 3 वर्षापासून या ठिकाणी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करत आहेत आणि या ठिकाणी हा पाठपुरावा करताना शासनाची उदासीनता या दरम्यान आम्हाला नक्की जाणवली। जोपर्यंत या ऐतिहासिक स्फूर्तीस्थळाला मान्यता तथा निधी मिळत नाही तोपर्यंत हा उपोषणाचा पवित्रा कायम ठेवणे या भूमिकेतून आज या ठिकाणी आपण उपोषणाला सुरुवात केलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराज की जय, स्वराज्य रक्षक संभाजी महाराज की जय। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।